हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण हे जे टॉपचे आहे साइड कट जे आहे ते बनवलेले आहे आणि एकदम छान पद्धतीने इथे बनवलेले आहेत। तुम्ही इथे बघू शकता याची फिनिशिंग एकदम छान आलेली आहे। हा जो स्क्वेअर आहे तो पण अगदी व्यवस्थित आलेला आहे। हा जो घातल्याच्या नंतर कसा दिसणार आहे हाही मी तुम्हाला इथे दाखवते की बघा या पद्धतीने आपला जो आहे तो कट इथे दिसणार आहे। तर आपल्याला इथे कसा बनवायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। स्किप न करता व्हिडिओ बघा। अगदी छोटासाच व्हिडिओ बनवलेला आहे। सगळ्यात पहिले तर आपली जी फिटिंग आहे ती फिटिंग आपल्याला टाकून घ्यायची आहे हिपपर्यंत। हा आता शॉर्ट कुर्ती असल्यामुळे थोडासाच कट आहे खाली अगदी 6 ते 7 इंचाचा। तर आपल्याला सोडताना आपण जी फिटिंग केलेली आहे त्या साईडने आपल्याला 1 इंच सोडायचं असतं बाजूने। तर आपण कट जेव्हा मारतो तेव्हा आपल्याला कट मारायला ॲटलीस्ट 1 इंच कपडा असला पाहिजे। हे थोडंसं एक्स्ट्रा होता आणि धागेही निघत होते, तर मी सरळ कट करून घेतलेला आहे। मी जी फिटिंग केलेली आहे तिथून मी 1 इंच सोडलेला आहे। कॉर्नरला मी स्टिच नेलेली नाही आहे। तुम्ही इथे बघू शकता एवढं इथे ओपन झालेलं आहे, जवळपास 1.5 इंचापर्यंत तरी आपल्याला इथे ओपन झालं पाहिजे पार्ट, असा ठेवायचा आहे। त्याच्यानंतर आता हा जो भाग आहे तो परत सरळ करून घ्यायचा आहे। आपल्याला कुठलाही एक भागच्या साईडने आपल्याला स्टिच मारायची आहे। तो भाग आहे सरळचा, तो करून घ्यायचा आणि त्याला या पद्धतीने डबल फोल्ड मारायचा आहे। डबल फोल्ड मारताना आपल्याला म्हणजे पहिला जेवढा फोल्ड मारलेला आहे सिंगल तेवढाच डबल मारून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित म्हणजे अस्तर पण येईल त्याच्यामध्ये याची काळजी घेऊनच आपल्याला फोल्ड मारायचा आहे। खाली पण आपला जो आहे कपडा अगदी व्यवस्थित असला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला इथे फोल्ड मारून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला स्टिच मारायची आहे। आता इथे आपण जेव्हा आलो जिथे आपली स्टिच आलेली होती तिथून काय करायचं आहे, आपल्याला स्टिच आलेली असताना स्टिचपासून आपल्याला अर्धा इंच वरती स्टिच मारायची आहे। तुम्ही इथे बघू शकता माझी जी स्टिच मी लॉक केलेली आहे इथे खाली, त्याच्यानंतर अशी सुई आपल्याला त्या कपड्यात अडकवायची आहे आणि असा आपल्याला जो टॉप आहे कुर्ती आहे ती आडवी करायची आहे। सुई त्यातच अडकून ठेवलेली आहे। परत दुसरी बाजू जी आहे ती मी फोल्ड करून घेतली आणि सुई जी आहे ती आडवी चालवली, म्हणजे जे आहे ती कपडा जो आहे तो आडवा चालवलेला आहे। त्याच्यानंतर आल्याच्यानंतर परत मी इथे सुई अडकवलेली आहे आणि आपला इकडचा जो भाग आहे तो मी इथे परत डबल फोल्ड मारून घेतला आणि सरळ स्टिच मारायची आहे। एकदम म्हणजे सोपी पद्धत आहे आणि इझिली तुम्ही कुठल्याही टॉपचे कट रेडी करू शकता। हा तर अगदी छोटंच होतं, सेम पद्धतीने तुम्हाला लॉंग जो आहे तोही करायचा आहे। फक्त कुठे होतं की आपल्याला जी स्क्वेअर आहे तो व्यवस्थित आला पाहिजे आपला, इथे आपल्याला काळजी घ्यायची असते। तुम्ही इथे बघू शकता इथला जो स्क्वेअर आहे आपला अगदी व्यवस्थित आलेला आहे, कुठेही घडी पण पडलेली नाही आहे आणि जमा पण कुठेच झालेला नाही आहे। एकदम छान पद्धतीने इथे रेडी झालेला आहे। तर तुम्ही इथे तुम्हालाही अशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे, दोन्ही पण साईडचे रेडी। आणि डबल आपण जे आहे ती साईड टीस परत मारून घेणार आहोत। खूप जण मारता, काही जण मारतही नाही। जर तुम्हाला गरज वाटली तर मारू शकता। हा ब्रोकेटचा कपडा आहे, जर म्हणजे कपडा हा उलटा पडू नये म्हणून मी काय करणार आहे, एक्स्ट्राची जी स्टिच आहे ती मारून घेणार आहे। ब्रोकेटचा कपडा असल्यामुळे काय होतं ते थोडंसं जमा झाल्यासारखा होता। तुम्ही इथे बघू शकता खालच्या साईडनं पण मी एक स्टिच एक्स्ट्रा मारलेली नव्हती, तर तो थोडासा असा जमा झाल्यासारखा होतो ब्रोकेटचा असल्यामुळे। तर आपल्याला इथे पण स्टिच मारायची आहे, दुसरी मारतानाही आपल्याला तेच करायचं आहे। कॉर्नरला आल्याच्यानंतर सुई त्यात अडकवायची आणि कपडा आडवा करून घ्यायचा आहे। ते एकदम इझी आहे। खालच्या साईडचं वरचं जे आहे फक्त तुम्हाला इथे लक्ष तेच करायचं आहे, स्ट्रेट मारून आपण तिथे येऊन सुई अडकून टॉप जो आहे तो आडवा करून इकडच्या साईडची घडी पण ठेवून आपल्याला स्टिच मारून घ्यायची आहे। तुम्ही ते एकदम इझिली आणि छान पद्धतीने रेडी झालं आहे। तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। आवडलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा।